पवार गटात प्रवेश करताय अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. काय आहे तुमची आता अमोल कोल्हेंची देखील भेट झालेली आहे काही वेळापूर्वी. त्या बातमीशी काही कुठला सत्यता नाही. कारण मलासुद्धा सकाळी मी बऱ्याच जणांचे फोन आले तेव्हा तुम्ही माझा आवाज पाहिला असेल. मी तो झोपेतून उठल्यानंतर मला कळालं. मी तर काही आपले काही सहकारी मला म्हणले तुम्ही व्हिडिओ कॉल करा. मीच म्हणलं त्यांना व्हिडिओ कॉल करा का. त्या ठिकाणी थांबलो असताना नंतर अमोल कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले. आणि मग आमच्या महानाट्यावर चर्चा झाली. 1-2 दिवस आपले शिवपुत्र संभाजी महाराजांचं भेट ठेवलं होतं. त्या त्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली. म्हणजे तुम्ही आता तशी काय अधिक कुठली चर्चा नाही. आता मग परस्पर बरेच सांगितलं गेलं की थोड्या वेळात प्रवेशाला जाणार हे करणार पण मलाच माहीत नाही. प्रवेश काय थोडक्यात मी असणार मला तर माहीत पण तर मला तरी पवारसाहेबांची हे पण दाखवली. काहीतरी त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटतं. नाही, परंतु असं बोललं जातं की मोदी बागमध्ये पवार साहेबांची तुमची चर्चा झाली, आज मिटिंग झाली, तर तुम्ही यांना भेटलं कोल्हेंना असं काही? नाही मोदी बागेचा माझा काही संबंध नाही. कोल्हेंची पण भेट झाली नेमकी असं. कोच आता महानाट्य एवढं मोठं महानाट्य योगायोगा तिथं मुक्कामी होती वाटतं. तिथं भेट झाली आमची गेस्टला. एकंदरीत वेळेच्या पार्श्वभूमीवरती काही चर्चा चालली आणि अमोल कोल्हेंनी देखील तुम्हाला एक लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आवाहन केलं होतं. तर निर्णय म्हणजे लवकरात लवकर घेतला जाईल. प्रत्येकाला संघटना वाढवण्यासाठी प्रत्येकजण त्या संघटनेतला पदाधिकारी प्रयत्न करतो. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्यानंतर त्यांनी पाहिलं आयोजन लोक सहभाग हे पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा की आपल्याला असं सहकार्य भेटला तर आपची त्याचा फायदा होऊन त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलं. परंतु भविष्यामध्ये काय निलेश लंके हे राष्ट्रवादी सोडणार आहात का शरद पवार असं काय ठरलंय का तुमचं? नाही, अजून काहीच ठरलेलं नाही. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं, मिनिटाला बदलत असतं. राजकारणाचं लय पुढल्या गोष्टी चर्चा करण्यात नसतो. त्यामुळे कशा बदलत नाही का. आता आपण तुम्ही सांगत त्या गोष्टीचे माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसं राजकारण माहीत नसतं आता रे थोड्या वेळाने चित्र दिसत असतं मीडियासमोर. लोकसभा लढवणार नाही, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीत त्या लोकसभा मतदारामध्ये सगळं वाढवलेलं आहे. म्हणजे माझ्या सहकारी मित्रांचा इथे पण अजून त्यापरी मी काही निर्णय घेतला नाही कुठला. तुम्ही मागच्या दिवसापासून लोकसभेसाठी तयारी करताय. त्यातच अमोल कोल्हेचं नाटक आपण केलं. आपण ती स्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे. तुम्हाला मीटिंगला सुद्धा उपस्थित नव्हतात. या सगळ्या याच्यावर काय नेमकं काढायचं आणि कशा स्वतः हे असणार आहे? नाही, मी एक असं करताय मला एक लोकसंपर्क वाढ मला छंद आहे. मित्रपरिवाराचा छंद आहे आणि त्या निमित्त माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कामाला यायला त्याला भेट होत असते. याचा अर्थ असं काही होऊ शकत नाही ना मला निवडणूक लढवायची. तर काही जिल्ह्यात सुद्धा काही कार्यक्रम जात असतो. याचा अर्थ मला काही निवडणूक लढवा तो एक माणसाला एक छंद माणसं जपण्याचा. निवडणूक लढवणार ह्या चर्चेला तुम्ही पुरम दे राहता. तर तुम्हाला मी मगाशी पहिला आत्ता पण सांगतो राजकारण कधी वळणावर जाईन येत नसतं. राजकारण कधी कुठलं टर्न करता येत नसतं. त्यामुळं काही घडण्याच्या बोलणं पण योग्य नाही वाटत मला. अजून लय पोला खालून पाणी जाईल. महायुतीमध्येही आता चर्चा याला आहे सध्या तरी मागणी करतायत का की ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यायला पाहिजे. महायुती जागा वाटप वरिष्ठ स्तरावर लगे मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून पाहतो. त्यामुळे शेवटच्या घटक्या उच्च वर चर्चा केलेली बरी. नगर दक्षिण जागा जी आहे तर ती शरद पवारांकडे आहे. अजित पवार दावा केलेला नाही म्हणून जास्त या चर्चेला हे देखील प्रत्येकाला आज वर्तवला जातो. आपण म्हणतो कोण निर्णय घेतला मान्य करेल एक समाज आहे. कोणत्या आपण संपर्क केलाय का आतापर्यंत? शरद पवार अजित दादा असते आतापर्यंत संपर्क केला का? प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता हा आपला कार्यकर्ते नेहमी संपर्कात असतो. त्याच्या व्यक्तिगत कामाने म्हणा काही व्यक्तिगत आता माझा काल वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने मला सुद्धा दादांचा काल सकाळी फोन आला ना. वरिष्ठ नेता हा कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतोच ना. राजकारणात कधी काय शकतं आणि इथले भाजपचे नेते आहेत आणि तुमचे संबंध सर्वस्रोत आहेत मैत्रीचे. असू शकतं का की भाजपची जागा आहे तुम्हाला मिळते किंवा असं काही संपर्कात आहेत का? नाही, आता काय असतं
पक्षी म्हणजे हे आपलं जेवढं वय आहे त्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त आहे. व त्यांचे कुठला निर्णय वेळेस काय होऊ शकतो आपण आता सांगू शकतो. वरिष्ठांचा आदेश इच्छा आहे तुम्ही लोकसभा निवडणूक लढाई म्हणून. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की का नेता हा नेहमी मोठा पाहिजे. ही कार्यकर्त्यांची स्वच्छ असते. ते प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करीतच असतात ना. का तुम्ही पाहिजे एखादा ग्रामपंचायतचा जर कार्यकर्ता असतात त्याला वाटतं माझा नेता हा झाला पाहिजे. त्याचा कार्यकर्ता एखाद्याला वाटतो माझा नेता पंचायत समितीचा झाला पाहिजे. ते कार्यकर्त्यांची इच्छा भावना असते. ते निर्मळ कार्यकर्ता त्याला वाटतं आपला नेता अधिकाधिक होत राहावा. पक्षाने जर दिली तर निवडणूक लढा. मी तर किती वेळा पक्षाने जर दिले तर आपण काय होते खेळाडू आहे. खेळाडू हा कायम असतो. खेळाडू कायम रणांगणात तो लढायच्या तयारीत नाही तो. तुमचं सकाळी काल फोन होता. माझ्या फोन रिचेबल तुम्ही पाहिलं असेल तर माझ्या गोळ्या बघा. मी आपण माझ्या मोबाईल मी झोपलो होतो तर उगाच तुम्ही प्रेमाची भावाची लोकांचा गैरसमज आला त्याच्यामुळे मी भेटलो. नाही तर मला हॉटेलच्या उद्घाटनाला सुद्धा जा शक्य. आता आपल्या कार्यकर्त्याचं हॉटेल चेहऱ्याचं जायचं असं नॉट रिचेबलवाला काही मी एवढा मोठा माणूस आहे काय माझा फोन नॉट रिचेबल झाला माझा फोन चालू. माझा काल वाढदिवस असल्यामुळं रात्री मला 5:30 वाजेपर्यंत भेटत होते आणि परवा दिवशी मला 4:30. मग थोडं आता डोक्यात तुमच्याकडे आलो तर इंजेक्शन मारून डोक्यात आहे. वरिष्ठांनी जर आदेश आपल्याकडे काय आहे आपण आणि काही नाही पण कोणाचं चॉईस कसं असतं आमच्या चॉईसला महत्त्व नाही साहेब. हे सगळं प्रत्येकाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाचा चॉईस महत्त्वाचा असतो. आम्ही एक माध्यम माझ्या मनावर काय मी जर म्हणलो नाही असंच पाहिजे वरिष्ठ नेतृत्व वाटतं समाजाला काय वाटतं भावना महत्त्व ना सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे या चॉईसला काय महत्त्व. आपल्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो एकंदरीत चर्चा झाली की करून लोकसभा लढवणार आहे. आणि काल आपल्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लागलं त्यावरती भावी खासदार दमदार फिक्स खासदार असं उल्लेख आणि जाहिरातीत पक्ष नाही नव्हते. काय असतं तुम्हाला का कुठल्या कार्यकर्त्यांनी असला तर जाहिरात असतो कार्यकर्ता असतो. ते कार्यकर्ता वाटतं ते करतो ना. त्याला मी जर माझ्या प्रोटोकॉलने जर जाहिरात टाकली तर मला सिस्टीमप्रमाणे आमच्या ऋतुवांची फोटो आम्हाला प्रोटोकॉल असतो. मला जसं प्रोटोकॉल आहे कार्याला काय प्रोटोकॉल फक्त वाटतं चला टाकायचं त्यांना त्याच्या मागले का त्यांची विचारण्याची विचार नाही करीत का ह्या जाहिरात काय परिणाम होऊ शकतो दुष्परिणाम होऊ शकतो. तर त्यांना वाटलं समज मी मग त्याचा वाढदिवसाचा बॅनर लावला मला वाटलं कोण खायचं तर टाकू शकत नाही तसं त्यांना वाटतं ना. तर ते त्यांना हे नाही समज माझ्या पेजवरून जर असंच काही मातून पडलं तर याचा ते तथ्य धरता येतं. कार्यकर्त्यांचं काय आलं त्यांचं काय असेल. गेले 5 वर्ष झाली भारतीय जनता पक्षाची खासदार आपण कसं पाहिजे कामांकडे सकारात्मक आहे नाराज आहे कसं पाहतो. एक पदाधिकारी नेता त्याच्या पद्धतीने काम असतो आणि ह्या विषयी कार्यक्रम कोण करतं आणि कोणाचं काम यापेक्षा आपलं काम महत्त्वाचं आहे. आपल्या कामाला आपण द्यायची तर मग आपली त्याची रेषपेक्षा आपली रेष वाढवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळं दुसऱ्यांचं बोट दाखवणे एक बोट दुसऱ्याकडे 4 बोट आपल्याकडे होतात ना. त्यामुळं प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने काम माणूस काय आपण नाव ठेवायचं आपण आपलं काम करीत राहायचं. मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये पण असं जातं की त्या मेळाव्यात प्रवेश कधी मेळावा मला तर माहीत नाही मेळावा असं म्हणणं थोड्या वेळात तुम्ही कोणाला तरी एखाद्याला अधिकृत मेळावा कधी म्हणून शिवपुत्राजी महाराजांचं महानाट्य सुरू झाल्यापासून प्रत्येकजण म्हणत होतं आज होणार आहे उद्या होणार आहे काल वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी होणार आहे. अरे म्हणलं माहीत नाही ते काय चाललंय मग ते तरी आम्ही लोक समजायला पाहिजे साहेब तसं काय नाही एवढं. नवा इतिहास घडत आहे. नगरचं भाग्य बदलत आहे. आपल्या निरंतर सेवेसाठी सदैव तत्पर असणारे आमदार संग्राम अरुण काका जगताप. शहराच्या इतिहासात प्रथमच फेज 1 नगर शहरातल्या डीपी रस्त्यांसाठी तब्बल 150 कोटींची मंजुरी. विकासाचं व्हिजन समोर ठेवूनच अखंडपणे माझं काम सुरू आहे. प्रामाणिक प्रयत्नांना प्रशासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळं माझं हे भरीव काम होत आहे. आपल्या शहरातले रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत आणि आता या रस्त्यांचं भाग्य उजळलंय. आपलं शहर बदलतंय नवा आकार घेतंय. या बदलत्या इतिहासाचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि यापुढे देखील हे विकास कार्य सातत्यानं सुरूच राहील. धन्यवाद.
आपल्या निरंतर सेवेसाठी आमदार संग्राम अरुण काका जगताप.